नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 2024 मध्ये बी-टेक सी-एस-सी करावा की नाही. बघा, आता बी-टेक सी-एस करणं योग्य आहे का? बघा, आता जर तुम्ही बी-टेक सी-एसला ॲडमिशन घेताल 2024 मध्ये, तर पास आउट जे तुम्ही 2028 मध्ये होणार आहेत. तर तेव्हा याचा स्कोप कसा राहील? आपलं जे तुमचं जे करियर आहे ते चांगलं होईल की नाही? जो स्कोप आहे बी-टेक सी-एसचा तो कसा असेल 2028 मध्ये? या सगळ्या गोष्टींविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 2024 मध्ये बी-टेक करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यामध्ये सध्या बघा कॉम्प्युटर सायन्स किंवा जे आय-टी सेक्टर आहे ते खूप सध्या डिमांडमध्ये आहे. ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे जे जॉब्स आहेत ते सध्या अवेलेबल आहे. तुम्हाला खूप सारं चांगलं पॅकेज सुद्धा इथे मिळून जात आहे आय-टी सेक्टरमध्ये. तर बी-टेक सी-एस केल्यानंतर तुम्हाला जे आहेत विविध क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. जर तुम्हाला बघा सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ शकता तुम्ही. सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, हार्डवेअर इंजिनिअर असतं ते सुद्धा तुम्ही बनू शकता. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे, नेटवर्क इंजिनिअर तुम्ही बनू शकता किंवा नवीन सध्या खूप पॉप्युलर होत आहे जे 2 ब्रँच आहेत त्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय स्पेशलिस्ट बनू शकता. मशीन लर्निंग एक्सपर्ट जे आहेत ते म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. तो जो स्कोप आहे बी-टेक सी-एसचा तो खूप चांगला राहणार आहे. आणि बघा सध्या जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार जे भारताचं जे आय-टी सेक्टर आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होत आहे. म्हणजे जी ग्रोथ आहे भारताच्या आय-टी सेक्टरची ती खूप चांगली आहे आणि 2030 पर्यंत बघा 2030 पर्यंत जे आहेत तर याचं जे आपण म्हणू शकतो जी ग्रोथ आहे आय-टी सेक्टरची ती खूप चांगली आहे. तर बी-टेक सी-एसचा जो स्कोप आहे, जर तुम्ही आता जरी केलं तर तुम्ही पास आउट 2024 मध्ये होणार आहे. तर तेव्हा पण याचा स्कोप जो आहे तो खूप चांगला असणार आहे. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे राहणार आहे यामध्ये, की जे कॉम्पिटिशन आहे बघा, कॉम्पिटिशन जे आहे ते खूप जास्ती असणार आहे बी-टेक सी-एसमध्ये. कारण जवळपास सध्या 90% मुलांचा जो प्रिफरन्स आहे सध्या कोणताही कोर्स करण्याचा त्यामध्ये बी-टेक सी-एस हा 90% मुलं जे आहेत निवडत आहे. म्हणजे खूप सध्या कॉम्पिटिशन जे आहे ते वाढणार आहे. पुढे चालून सुद्धा जे जॉबसाठी कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा वाढणार आहे. तर त्यासाठीच तुम्हाला जे तुमचं जे पण नॉलेज आहे किंवा जे प्रॅक्टिकल स्किल आहे ते तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. कारण या सगळ्या कॉम्पिटिशनमधून तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. तेव्हा जो चांगला जॉब्स आहे तुम्हाला ते मिळतील. आणि त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे, की बघा बी-टेक सी-एस करणं हा तुमच्यासाठी योग्य आहे की नाही काही फॅक्टरवरती डिपेंड करतं. जसं की तुमच्या आवडी-निवडी. बघा, जर तुम्हाला कॉम्प्युटर विषयी आवड असेल, प्रोग्रामिंग विषय असेल, कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्की बी-टेक सी-एस करू शकता. कारण त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कधी-कधी काय होतं की काही मुलांना इंटरेस्ट नसतो कोडिंगमध्ये आणि मग त्यांना जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात कोडिंगमध्ये. तर त्यापेक्षा जर आवड असेल तरच बी-टेक केलं तर चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला कोडिंगमध्ये त्यामध्ये इंटरेस्ट नसेल, तर तुम्ही बी-टेक सी-एसच्या व्यतिरिक्त दुसरा तुम्हाला जे आवडतं ते करू शकता. आणि बघा, यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला यामध्ये मॅथेमॅटिक्स हे असणं पण येणं गरजेचं आहे. बघा, बी-टेक सी-एसमध्ये मॅथेमॅटिक्सचे सब्जेक्ट असतात. त्यामध्ये मग वेगवेगळ्या डिस्क्रीट मॅथेमॅटिक्स असेल, M3 वगैरे असतो, M2 तर हे पण सब्जेक्ट तुम्हाला जर चांगल्या प्रकारे येत असेल, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. काय होतं, की बऱ्याच जणांचा जो M3 सब्जेक्ट असतो, तर हा जातच असतो. कारण या जर मुलांना जर मॅथेमॅटिक्समध्ये जास्ती येत नसेल, तर M3 हा सब्जेक्ट खूप अवघड असतो निघणं. जर तुम्हाला येत असेल मॅथेमॅटिक्स चांगलं, तर तुम्ही नक्की बी-टेक सी-एस करू शकता. त्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा, यासाठी जर तुम्हाला बी-टेक सी-एस करायचं असेल, तर तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये तुमचे पी-सी-एम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. प्लस तुमची सी पण पास असणं गरजेचं असतं. म्हणजे जे-ई-ई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या एम-एस-टी सी-ई-टी होत असते, तर ती पास असणं पण तुम्ही गरजेचं आहे. आणि हा एक 4 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये 8 सेमिस्टर तुम्हाला द्यावे लागतात. आणि यामध्ये बघा तुम्हाला जे कॉम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट असतात, त्यानंतर मॅथेमॅटिक्स असतो, त्यानंतर प्रोग्रामिंग सब्जेक्ट असतात, जसं की जावा असेल, जावास्क्रिप्ट, पायथॉन हे सब्जेक्ट तुम्हाला शिकवलं जातं. डेटाबेसचे आहेत, डाटा स्ट्रक्चर आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला बी-टेक सी-एस नंतर जर चांगलं पॅकेज नाही मिळालं, तर तुम्ही एम-टेक सुद्धा करू शकता. एम-टेक सी-एससाठी सुद्धा जाऊ शकता. त्यामध्ये मग तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचं असेल तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये किंवा हार्डवेअर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ते सुद्धा तुम्ही करू शकता.
आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बीटेक सीएस विषयी जर काही माहिती हवी असेल, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. तर कमेंटमध्ये मला विचारू शकता तुम्ही.